आपल्या मुंबईच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे चाहते दाखल झाले. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये, परंतु आपण जे सगळे क्रिकेट प्रेमी आहात ना, त्यांच्यामुळे ही स्पर्धा सुद्धा यशस्वी होते. आपल्या सगळ्या चाहत्यांचं मनापासून स्वागत. धर्मवीर चषकाचं आयोजन कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे आणि प्रत्येक उपनगरामधून चाहते दाखल झालेत. सगळ्यांचं स्वागत. आणि जशी मॅचला सुरुवात होणार आहे, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात, व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. चला मॅच सुरू करायची आहे. आपल्याला आणखी 5 मॅच खेळवायचे आहेत. चला मॅच सुरू होईल. दोन्ही टीम चला लगेच मैदानात दाखल व्हा. अंपायर मैदानात दाखल आहेत. फिल्डिंग टीम चला लवकरात लवकर. चला चला विलंब करायचा नाहीये. टीम मैदानात दाखल व्हा. चषक 2026 शिवसेना विभाग क्रमांक 7 व तसेच आपले विभाग प्रमुख सन्माननीय कुणाल दादा सरमळकर आणि देव फ्रेंड्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मवीर चषक या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 5वा सामना आता सुरू होत आहे. गेले 2 सामने लवकर संपले, परंतु हा सामना चांगला होऊ शकतो. सुनीता स्मृती विपक्ष शिफा स्ट्रायकर्स आणि या सामन्याला बघण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. मंचावर सुद्धा सन्माननीय कुणाल सरमळकरजी आणि त्यांचे सर्व सहकारी आज इथे उपस्थित आहेत. जितेंद्र जानावळे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आपल्यामध्ये. इतर सर्व सहकारी आणि जबरदस्ती हा कार्यक्रम ज्या पद्धतीने आयोजित केला गेला आहे, जबरदस्त आयोजन. म्हणजे कुणाल सरमळकरजी म्हटलं तर अगदी छोटं ते छोटं काम असो, मग रस्त्याचं असो, नळचं असो, पाणीचं असो, गटारीचं असतो, एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल किंवा एखाद्या कामगारावर अन्याय होत असेल तिथे पण पोचतील. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व कार्यक्रम म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा असो, छत्री वाटप असो, वह्या वाटप असो, त्याप्रमाणे चिकित्सा कॅम्प असो, दहीहंडीसाठी गोविंदा पथकाच्या सराव शिबिराचं उद्घाटन असो, क्रिकेट स्पर्धा असो, ते नेहमी प्रोत्साहन देत असतात. आणि आज एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन म्हणजे मगाशी मी त्यांचा एक इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहिला आणि ते बघून असं वाटलं खरंच युनियन कशी चालवायला पाहिजे, तर ते कुणालभाईकडून शिकायला हवं. 2000 कामगारांचा प्राण प्रश्न घेऊन ते भिडले आणि हेच शिवसेनेचं धोरण आहे. जिथे अन्याय तिथे शिवसेना, जिथे सेवा तिथे शिवसेना. आणि ज्या पद्धतीने आज गोलंदाजी करणार आहे शिफा स्ट्रायकर्स, फलंदाजी करणार आहे तो म्हणजे सुनीता स्मृती ठाणे. दोघांचे राखीव खेळाडू यांनी समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. पहिलं पारितोषिक 3 लाख, दुसरं पारितोषिक 2 लाख, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50,000. लगेच आपलं टीम मेडल आटपून घ्या.
शिफाचा 12th पॅन पाठवा. फिरोजबाई. सामना सुरू करा प्लीज. शिफा स्ट्रायकर्स. संपतील आणि दुसऱ्या फेरीचे सामने सुरू होतील. पूर्ण मैदान भगवामय झालंय आज. भगवा झेंडा पण आणि तसा सिद्धेश आणि अक्षय दोन आघाडीवर आहेत. मुकेश दास पहला ओवर लेकर आ चुके हैं और सामने बैटर है सिद्धेश. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बहुत अच्छा टर्न और बाउंस दोनों पर अच्छा कंट्रोल. बारिश नहीं है. पिच जो है ये सूखा हुआ है और उसके ऊपर बॉल का जो ट्रैवल है ये देखते ही बन रहा है. और ये वजह भी है कि एक स्लिप लगाई गई है शिवा स्ट्राइकर्स द्वारा. सिद्धेश नागती. दास की एक गेंद और दास के सामने वहां पर आसमान में रॉकेट की तरह बॉल गई और हाथ से कैच छूट गया. कैच आसान था. ये हो सकता था. आखिरी वक्त तक बॉल के ऊपर नजर भी थी लेकिन मन में विचार चल रहे थे आएगी कि नहीं आएगी, आएगी कि नहीं आएगी. शायद गाना भी गुनगुना रहे थे. आती नहीं और हाथ से गेंद आकर छूट गई. दो एक्सप्रेस बॉल. मुकेश दास दिखा रहे अपना क्लास. जिनका टप्पा है खास वो है मुकेश दास. शिवा स्ट्राइकर्स. वसीम कन्नड़ और फिरोज भाई की पेशकश. 2 विदाउट लॉस. फुलर लेंथ की बॉल और वाइड बॉल दी जाएगी. बहुत ज्यादा पेस पे बॉल करने का प्रयास था और यहां पर एक एक्स्ट्रा. स्कोर 4 विदाउट विकेट्स. ये हमारे दर्शकों का हुजूम आज सुबह से आप देखते आ रहे हैं. धर्मवीर कप 2026 स्टंप्स के करीब आकर इस बार ये बॉल की गई थी. हालांकि अपने फॉलो थ्रू में इसके पहले पहुंचते रन और वहां पर बॉल बाउंड्री लाइन को टच कर गई. शानदार 4.
प्रोलिंग स्पोर्ट्स के विपुल पांडुलकर और उनकी टीम को भी मुबारकबाद, 50,000 का नंबर अचीव किया और ये बढ़ते जाएंगे। प्रोलिंग आपके टूर्नामेंट का अगर चाहिए आपको अच्छा लिंक तो एक बार जरूर ट्राई कीजिए प्रोलिंग। फुल टॉस बॉल और ये बेस बॉल हिट थी, लेकिन वहां पर बॉल ग्राउंड के अंदर रही। कीचड़ में दौड़ते हुए बॉल को फ्लिंग करते हुए उस थ्रो को वहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 10। स्कोर 10, 5 ओवर का मुकाबला है। अगर बॉल की स्पीड को देखें, पहली बार रेनी क्रिकेट में पिछली बॉल जिस पर चौका आया था 119 की स्पीड थी, ये ओवर में 107, 106, 118, 119। अब देखिए अगली बॉल की स्पीड क्या होगी। यॉर्कर लेंथ की बॉल थी और विकेट कीपर स्वयं वसीम वहां पर पहुंचे थे। एक रन पूरा हुआ है और इसके साथ ही पहला ओवर मुकम्मल हुआ। एक ओवर के बाद स्कोर 11। बहुत अच्छी स्पीड का इस्तेमाल मुकेश दास। शिफा स्ट्राइकर्स की भी ये कोशिश रहती है हमेशा कि मुंबई के प्लेयर्स को मौका देंगे। मुंबई आपली आहे आपली आणि प्लेयर्स पण आपलेच हवे, हा त्यांचा धोरण आहे। इलेवन रन्स, 9 विकेट्स। रबर क्रिकेट की बात आती है तो दोस्तों आज के दिन मैं जरूर याद करना चाहूँगा संदीप दबड़े, जिनकी आज पुण्यतिथि है। सैंडी एसपी का ऐसा वाहिद स्पिनर और खिलाड़ी, सैंडी को देखने का एक अलग मज़ा था। वी आर मिसिंग यू संदीप। सैंडी नया ओवर लेकर आ रहे आशीष कनौजिया, AK-47 ऑफ शिफा। और शिफा स्ट्राइकर्स इनके सामने सुनीता स्मृति की एक चुनौती है। 1 ओवर 11 रन एंड 9 विकेट्स। सिद्धेश के लिए 6 बॉल 9 पर। अक्षय ने अभी तक कोई बॉल खेली नहीं है। पिछले 2 मुकाबले लो स्कोरिंग रहे, इसके बनिस्बत ये मुकाबला हाई स्कोरिंग हो सकता है अगर सुनीता स्मृति ठान ले। शुड बी अ गुड मैच। 11 विदाउट लॉस। पहली गेंद इस बार छाती की ऊंचाई तक आती हुई, हिटिंग द डेक और बॉल हवा में रही, स्क्वायर ऑफ द विकेट। 1 रन। 2-9, 7 बॉल 10 पर खेलते हुए सिद्धेश। सलामी बल्लेबाज के रूप में जब आपको भेजा जाता है तो आपके पास 2 काम होते हैं, एक तो अपना विकेट बचाना और स्कोर तेजी से बनाना। कनौजिया की फास्ट बॉल ऑफ कटर थी और अभी कुछ ही दिन पहले उनकी गेंदबाजी ने उनकी टीम को फाइनल में भी पहुंचाया, रनर्स अप भी बनाया। पिछले 4-5 साल से वसीम भाई उसके ऊपर काफी अच्छी मेहनत कर रहे हैं कनौजिया। बॉल नीची रही और यहां पर अंडर हैंड थ्रो। माय गॉड, जो लोग 80 के दशक में पैदा है, जिन्होंने कोयबा खेला है, उनको बराबर ये थ्रो समझ में आएगा। सिद्धेश नकती, आशीष कनौजिया ने अपनी गेंदबाजी पर अंडर एंड थ्रो से उन्हें आउट किया। स्कोर 12 for 1। नया बैटर है प्रीतेश जोशी, बाड़कुम का खिलाड़ी, साथ में अक्षय। दोनों बैटर ने अभी तक कोई गेंद खेली नहीं है। 12 for 1।
शिवा स्ट्राइकर्स। कनौजिया की गेंद ऊपर उठती हुई, बहुत बढ़िया लिफ्टर, और इसको विकेटों के पीछे बहुत अच्छा कलेक्ट किया वसीम कन्नड़। बहुत जबरदस्त टीम, उत्तर मुंबई के कई खिलाड़ी आप इसमें देख सकते हैं, कई मशहूर और मारूफ खिलाड़ी। थॉमस डैश को भी आप देख सकते हैं मुंबई। तो डिक्लेयर्ड रन, दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड के प्लेयर्स को एक साथ एकजुट बनाकर ये टीम खेल रही है 13 for 1। कोई बड़ा खिलाड़ी का इंपोर्ट नहीं, कोई खिलाड़ी का एक्सपोर्ट नहीं, अपना यूनिट, माझा संघ माझी जवाबदारी। 13 for 1। चाबुक शॉट, किसी को हिलने तक नहीं दिया, और ये फ्लैट 6। साढ़े 9 का रन रेट। अक्षय ने काफी समय लिया था, स्ट्राइक उनको मिल नहीं रही थी, लेकिन जब स्ट्राइक करने का मौका आया, सीधा सर्जिकल स्ट्राइक बॉलिंग के ऊपर। सुनीता स्मृति, आशीष कनौजिया का अच्छा ओवर था, लेकिन आखिरी बॉल पर वो 6 आया। 1 और 8 रन, कोई विकेट नहीं। मुकेश दास 1 और 11। टू overs 19 for 1। मुकेश दास आए हैं। मुंबई का क्रिकेट दुनिया से अलग क्यों है? मुंबई चाहे हारे, मुंबई चाहे जीते, मुंबई चाहे रिकॉर्ड बनाए, मुंबई चाहे रिकॉर्ड न बनाए, मुंबई मुंबई है। एक चीज बताता चलूं, 1000 तारे इकट्ठे हो जाए, क्या वो सूरज की रोशनी को फीका कर सकते हैं? मुंबई की सिचुएशन जो है ये भारतीय टेनिस क्रिकेट में इस वक्त उस सूर्य की तरह है। तारे तो कई है, तारे टिमटिमाते हैं, सूरज जो है ये प्रकाश देता है। ये मुंबई है। 19 for 1। और इस बार कड़क, बेधड़क, और ये भव्य सिक्सर। इस बार, और ये बिंदी गेंद। ट्वेंटी 25 for 1।
प्रितेश जोशी, धूम मचा ले धूम, क्योंकि मेरा गांव है बालकूम। रबर स्टैम्प मार दिया मानो उस गेंद के ऊपर। मुकेश दास इसको दिखाया अपना क्लास। 32 पर 1 सुनीता स्मृति। टूर्नामेंट की एक मजबूत टीम शिफा स्ट्राइकर्स के सामने इस वक्त मुखालिफ खड़ी है। 32 for 1, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। एक्सीलेंट स्कोरिंग बाय कैप्टन। 2 बेहतरीन सिक्सर, दोनों एक ही दिशा में। पहले 6 ने तबीयत खुश कर दी, दूसरे 6 ने माहौल बना दिया। गेंदबाजी का मानो मखौल उड़ा रहे हैं, इस तरह की बल्लेबाजी। प्रितेश 2 बॉल 12, अक्षय 3 बॉल 7 और मुकेश दास पहले 6 फिर वाइड और फिर वाइड के बाद वाली कमबैक बॉल महंगी पड़ी है। 32 for 1 प्रोजेक्टेड स्कोर जो है ये डेफिनेटली करंट रन रेट पे 68 तक जा सकता है। लोअर फुल टॉस बॉल, स्ट्रेट ड्राइव। यहां पर बॉल रिफ्लेक्ट हुई और वसीम ने बैकअप किया। इस मैदान की एक और खास बात जिसके बारे में हम सुबह से बात करते आ रहे हैं, केवल चौका छक्का क्रिकेट नहीं है, सिंगल्स, डबल्स, ट्रिपल्स। खास करके मैदान जब सूखा हुआ है, दौड़ने के लिए आपके पास स्कोप है, फील्डर्स के पास स्कोप है उसको रोकने का। इस बार पुल कर दिया और ये आलीशान सिक्सर। सुपर शॉट बाय सुपर बॅटर अक्षय। तो चेंडू करतो पुल, पॉवरफुल। चेंडू होतो गुल जेव्हा तो करतो पुल। 39 for 1 सुनीता स्मृति। अगली गेंद इस बार ग्राउंड स्ट्रोक बताया। दोनों तरह के स्ट्रोक अक्षय के बल्ले में है। जब बॉल को पुल करते तो ऐसा लग रहा है तलवार घुमा रहे हैं, और जब सिंगल का ग्राउंड शॉट खेलते तो ऐसा लगता है कोई चित्रकार तुलिका से कैनवास के ऊपर चित्र बना रहा हो। नजाकत भरी बल्लेबाजी अक्षय की। 5 बॉल 14 नॉट आउट। स्कोर 40 for 1। सुनीता स्मृति ठाणे, आमचे ठाणे खणखणीत नाणे। 40 for 1। इस बार इनसाइड आउट खेला है, ग्राउंड स्ट्रोक। एक बार फिर से बहुत चतुराई के साथ खेलते हुए प्रितेश जोशी। और इस खेल की यही विशेषता है, स्ट्रोक सिलेक्शन। 3 overs 41 for 1। 41 धावा, 1 गडी बाद। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 चौकार, 4 षटकार लागलेत या डावामध्ये। 5 डॉट बॉल आलेत। 5 चेंडू 14 वर खेळतोय अक्षय, 4 चेंडू 14 वर खेळतोय प्रितेश। पहिला गडी बाद झाला तो सिद्धेश नक्ती, धावबाद झाला होता आशिष कनुजिया मार्फत। 9 चेंडूमध्ये 10 धावा काढत तो बाद झाला, जेव्हा संघाची धावसंख्या होती 12। तदनंतर 29 धावांची भागीदारी 9 चेंडूमध्ये अक्षय आणि प्रितेशमध्ये बघायला मिळते। टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एखादा संघाचा वरचष्मा, एखादा संघाचं प्रभुत्व मी समजू शकतो, पण रबर बॉल क्रिकेट हे कोणाचंही क्रिकेट आहे, कोणीही जिंकू शकतो असं हे क्रिकेट म्हणजे रबर बॉल क्रिकेट। नवीन षटकाला सुरुवात होत आहे, षटक क्रमांक 4। हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी अमोलजी वड्डे साहेब, राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गट मुंबई उपाध्यक्ष आहेत, तसेच शरद पवार साहेबांचे विश्वासू साथीदार आहेत, तसेच लोकेश राणे हेही या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहत आहेत। त्या धर्मवीर चषकात आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलं त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत असेल। नवीन षटकाला पहिला चेंडू घसरगुंडी चेंडू होता आणि एक धाव कुशांकित। 42 एक बाद। गोलंदाज आहे शुभम। या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी मुंबई महानगरपालिका महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा
आणि मुंबईतील एक डॅशिंग नगरसेविका म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं मिनलताई तुर्डे या धर्मवीर चषकाला उपस्थित राहत आहेत. तसेच त्यांचे पती संजयभाई तुर्डे यांचं या बँड्राच्या कोलगेट मैदानात धर्मवीर चषकात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मिनलताई तुर्डे, संजयभाई तुर्डे दोन्ही मान्यवरांचं स्वागत. महिला आणि बाल कल्याण समिती अध्यक्ष म्हणून जबरदस्त कामगिरी. या वेळेला काय फटका मारलाय, सडक पे कडक बेधडक. जबरदस्त टायमिंग, सूर गवसलाय आणि ज्या पद्धतीने चेंडूचा तो खरपूस समाचार घेतोय वाखाणण्यायोग्य. धावसंख्या झाली आहे ती 48. एक गडी बाद, चतुर्थ षटक आणि शुभमच्या समोर प्रितेश. चेंडू वरतून जातोय आणि पंच अरुण अंबावकर वाईट घोषित करतायत. 49 एक बाद. प्रितेश जोशीची वादळी खेळी, गोलंदाजाचा कर्दन काल ठरलेला आहे आणि असं वाटतं एखादा धावांचा झंझावात तिथे उभा आहे की काय. 49 एक बाद. यावेळेला अप्पर कट आणि याचबरोबर 50शी गाठतोय तो सुनीता स्मृती संघ ठाणे. एक बाद 50. प्रितेश 22, अक्षय 14. जबरदस्त भागीदारी पाहिजे मित्रांनो. मग ती बिझनेसमध्ये असो, जीवनामध्ये असो, क्रिकेटमध्ये असो. सरळ चेंडू होता, यशांवर येणारा आणि एक धाव. कुठे ना कुठे शिफा स्ट्रायकर्सला धावगतीवर वेसण घालावी घातला आहे. आताच्या घडीला धावसंख्या 1 बाद 51 आणि अंदाजित स्कोअर जो आहे तो 68 धावांचा अजूनही आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर असं वातावरण, पाहुण्यांचं स्वागत जबरदस्त. यावेळेला फटका व्यवस्थितरित्या टायमिंग करू शकले नव्हते. काहीसा खाली राहणारा चेंडू शेवटच्या क्षणी आणि धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. तर षटक संपतायत. एकूण 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 52 धावा. एक गडी बाद. प्रितेश 23, अक्षय 15. शुभमचं हे षटक आता संपते. मॉनिटरवर तुम्ही बघत आहात कुणालभाई सरमळकर संजयभाई यांच्याशी चर्चा करतायत आणि या स्पर्धेचं आयोजन यजमान ज्या पद्धतीने या स्पर्धेने उत्तरोत्तर प्रगती केली आहे. जुलै महिना म्हणजे धर्मवीर चषक, जुलै महिना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, जुलै महिना की पावसाळी क्रिकेट. शेवटचं षटक फकीरा. सुरुवातीला जेव्हा GI11 संघ आला त्यात बिलाल, गेसू, फकीरा भरपूर मोठे खेळाडू खेळले. मुंबईमध्ये असा एकमेव असा संघ होता GI11 असं रिक्षावर लिहिलेलं जायचं आणि ती रिक्षा मुंबईभर फिरायची. म्हणजे अर्थात तो रिक्षावालाचा प्रेम होता आणि असा संघाचा खेळाडू फकीरा. देखिए फकीरा क्या करते हैं, 4 ओवर 52 रन, 1 विकेट. वाइड बॉल, 1 बाद 53.
1/54 पंचम षटक. यावेळेला पुल केलाय आणि हे क्लिअर करेल. जबरदस्त टायमिंग असलेला हा लोपसवाणा फटका. आतापर्यंत 5 सामन्यामध्ये जो संघ सर्वात जास्त धावा काढेल त्याला पुढच्या फेरीमध्ये बाय असेल. 60 धावा 1 गडी बाद. साठ धावा 5 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय 7 चेंडूमध्ये 21 धावा 300चा स्ट्राईक रेट. 3 षटकार मारलेत. प्रितेश जोशी 9 चेंडूमध्ये 23 धावा 3 षटकार त्यानेही सुद्धा मारलेत. ही भागीदारी 16 चेंडूमध्ये 48 धावांची. 2 धावांची भागीदारी अजून झाली तर 50 धावांची भागीदारी. द गोल्डन 50 म्हणावं लागेल ऑफ पार्टनरशिप. येस 50ची भागीदारी झालेली आहे आणि हा दर्जेदार षटकार. अजून एक फ्लुएंट शॉट. अक्षय पाटिल मोन्या अलीबाग के खिलाड़ी ने तो दिल बाग बाग कर दिया. हिंदू हृदय सम्राट चषक हाल ही में जो मुंबई पुलिस जिमखाना में हुआ था, गिरगांव टीम को जिताने वाला मोन्या अक्षय पाटिल मोन्या 72 for 1. स्पर्धेचा उच्चांक आतापर्यंत 78 धावांचा आहे. तो तुटणार का? अक्षय पाटिल मोन्या. अलीबाग के दरिया किनारा की कसा मजा आ गया. ज्या पद्धतीने तो खेळतोय. एक बाद 72 धावा 9 चेंडूमध्ये 33 धावांवर खेळतोय अक्षय पाटिल मोन्या. प्रोजेक्टेड स्कोर 80चा. 18 चेंडूमध्ये 60 धावांची भागीदारी. अक्षय पाटिल व्हॉट अ बॅटिंग. 9 चेंडू 33 धावा. तिथे एखादा भिंतीसारखा उभा आहे प्रितेश जोशीच्या जोडीला. 72 एक बाद. फकीराचा चेंडू आणि यावेळेला धाव पूर्ण करायला सरसावलेत परंतु झेल सुटलाय. झेल सोडू नये. नोकरीची संधी सोडू नये. झेल सोडू नये. धावसंख्या 1 बाद 74. 15.86च्या सरासरीने फलंदाजी. मंद गतीचा धीम्या गतीचा चेंडू होता आणि तिथे वाईड दिला जातोय. धावसंख्या 1 बाद 75. या स्पर्धेमध्ये पहिल्या 5 सामने जे आज आहेत त्यात जो संघ सर्वात जास्त धावा करेल त्याला पुढच्या फेरीत बाय असेल. 1 बाद 75 आणि झेल होऊ शकतो आणि शेवटी झेल झालाय. परंतु अक्षय पाटिल मोन्या काय जबरदस्त फलंदाजी केली. हार्ड हिटिंग ॲट इट्स बेस्ट. पाण्यात द्वारका दुधात खारका. मी बघितला नाही हार्ड हिटर अक्षय पाटिल मोन्या सारखा. चोपून काढली गोलंदाजी आज. 2 बाद 75.
11 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी जबाबदारीने खेळला, गोलंदाजांना नडला. दोन 75 थॉमस डायस असल्या कारणाने हे धावा चेज होऊ शकतात असा एक विश्वास शिफा स्ट्रायकर्सला आहे. त्यांच्याकडे वसीम कन्नड हा चांगला फलंदाज आहे, आशिष कनोजिया चांगला खेळतोय, प्रणय कोळी आहे. एकापेक्षा एक मोठे फलंदाज या संघाकडे सुद्धा आहे. परंतु आताच्या घडीला सुनीता स्मृती शेवटचा चेंडू, या चेंडूवर जर षटकार मारतायत तर 81, चौकाराला तर 79 आणि सर्वाधिक स्कोर होऊ शकतो आणि तो चेस सुद्धा होऊ शकतो आणि केलंच पाहिजे. ख्यालों में कंजूसी कभी नहीं करना. नवीन बॅटर शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरीसाठी सरसावले, धावा झालेत 77. हॅलो आणि अंतिम स्कोर आहे 77. या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत ज्यांचं नेतृत्व आपण पाहतोय, तसेच महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा मिनलताई तुर्डे यांचा सन्मान केला जातोय. या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते संजयभाई तुर्डे आणि सपत्नीक या ठिकाणी उपस्थित राहिलेत. नक्कीच साहेबांचं आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी जो निर्णय घेतला, आताच पंढरपूर दौऱ्यामध्ये जेव्हा वारकऱ्यांसाठी 5 कोटी रुपयाचा निधी इथे उपलब्ध करून दिला, 20 मिनिटामध्ये GRही शासन दरबारी काढला गेला आणि वारकऱ्यांसाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचप्रमाणे आज मुंबई महानगरपालिकेत मिनलताई तुर्डे महिलांसाठी नेतृत्व करतायत आणि आज क्रिकेट सोहळा आनंद घेण्यासाठी कुणालभाई सरमळकर यांच्या विनंतीला मान देऊन आपण या बँड्रा नगरीत छत्रपती शिवाजी मैदानात उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर 77 धावा झालेत. 78 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला आपल्याबरोबर जुळतील जुन्नर भूषण, महाराष्ट्र भूषण आणि यावर्षी मुंबई T20 वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन जिओ हॉटस्टारसाठी कव्हर केली असे माझे भाऊ चंद्रकांत शेट्टे. सेना नगरसेवक सगुनजी नाईक साहेबांचं आगमन होत आहे, कारण ही मुंबई भगवामय होते. कारण मुंबईमध्ये नक्कीच साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण मुंबईचा कायापालट बघतोय. त्यामध्ये नक्कीच सगुन नाईक साहेब मुंबई विभागातून नगरसेवक म्हणून निवडून आलेत. तसेच या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल साहेबांचं सहर्ष स्वागत असेल.
या ठिकाणी धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी संजय तिरवाडे शिवसेना शाखा प्रमुख या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपलंही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धर्मवीर चषक आज जशी आपण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो ना, तसा पाऊस आला की या धर्मवीर चषकाची साऱ्या क्रीडा रसिकांना चाहूल लागते. तोच धर्मवीर चषक या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात सुरू आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे सामने आणि व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर तसेच आपल्या मुंबईचा आवाज दुबई कुवेत पर्यंत नेला असं समालोचन ज्यांच्या मंत्रमुग्ध वाणीने साऱ्या क्रिकेट रसिकांना घायाळ व्हावं लागतं, ती मंत्रमुग्ध वाणी म्हणजेच चंद्रकांत शेट्टे सर तसेच आपला कोकणी मालवणी आवाज बादल चौधरी सर आज साऱ्या प्रेक्षकांना मनोरंजन केलंय या धर्मवीर चषकामध्ये. चला विनंती असेल, चला बॅटर प्लीज, चला लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. चला बॅटर प्लीज चला लवकर मैदानात. 5वी मॅच आहे, यानंतर आणखी 4 मॅचेस खेळवायचे आहेत. लक्ष मोठं आहे परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. थॉमस डायस इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या जोडीला मोहित तमायचेकर हा ठाण्याचा युवा फलंदाज. थॉमसने हे मैदान या अगोदर देखील गाजवलंय. 5 ओव्हरमध्ये 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सगुनजी नाईक साहेब उपस्थित राहिलेत. त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. मायेची उबदार अशी शाल दिली जाते. नक्कीच साहेब तुमच्या स्मरणात राहील. तुम्ही धर्मवीर चषकात उपस्थित राहिला होतात. कुणाल भाई सरमळकर कामगारांचं धडाडीचं नेतृत्व आणि क्रिकेट खेळावर अपार प्रेम करणारं असं नेतृत्व आज साहेब तुम्ही उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं नक्कीच धन्यवाद असेल तुम्हाला. केला जातोय. संजय तेलारे साहेब शिवसेना शाखा प्रमुख आहेत. त्यांचाही एक सन्मान चिन्ह देऊन आपण या धर्मवीर चषकात आलात. नक्कीच आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संजय तेलारे साहेब, प्रत्येकाचा सन्मान केला जातोय कारण विभाग प्रमुख कुणाल भाई सरमळकर साऱ्या जणांचा सन्मान केला जातोय कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. आम्हा मुंबईकरांना वेड लावलंय, त्या खेळाचंच नाव आहे क्रिकेट. निलेश भोसले सरांचाही सन्मान केला जात.
निलेश बोटले सरांचाही सत्कार केला जातोय. प्रत्येकावर निरीक्षण केलं जात आहे कुणाल भाई सरमळकर यांच्या हस्ते. अमोलजी वड्डे साहेबांचाही सत्कार केला जातोय कुणाल भाई सरमळकर यांच्या हस्ते. तसेच लोकेश राणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. साऱ्यांचं या क्रिकेट खेळावर नितांत प्रेम राहिलंय. सारेच जण कुणाल भाई सरमळकर यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेत. तसेच संतोष नाईक शाखा प्रमुख यांचाही उपशाखा प्रमुख आहेत. सारं काही याच शिवसेना 4 अक्षरासाठी. उपविभाग प्रमुख आहेत साहेब, कारण शिवसेना घराघरात पोहोचली जाते, मनामनात शिवसेना जाते. कारण 24 तास उपलब्ध राहणारे हे तर शिवसेनेचे शिलेदार आहेत. आपण या ठिकाणी धर्मवीर चषकात आलात, आपलं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत असेल. काय जबरदस्त सुरुवात झाली या मॅचला. 77 केलेत, 78 करायचेत आणि थॉमस डायस तेरा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली, त्यानंतर थॉमसचा षटकार आणि 1 धाव. मॅच जबरदस्त होणार आहे. अलिबागचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय पाटील, मोने अलिबाग. अलिबागच्या नौखार गावचा खेळाडू तर थॉमस डायस मुंबई दहिसरचं तुफान बॅटिंग साठी पाहायला मिळत आहे. 13 धावा धावफलकावर आहेत. हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि 1 धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे 14 वर जाते. 78चा पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हरची असणारी मॅच. हर्षल लकेश्री यांच्याकडून अक्षय पाटील यांच्यासाठी विशेष पुरस्कार या ठिकाणी आलेला आहे. पहिलं षटक इकडे आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आहेत. 78चा करायचा आहे पाठलाग. महत्वाची मॅच. अजूनही 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि अजूनही 24 बॉलमध्ये 64 करायचे. सोपंही नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. पाहूया काय होईल या महत्वाच्या मॅच मध्ये. रवी बुंबक बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कुणालजी सरमळकर साहेबांना आपण पाहतोय. विभाग प्रमुख, त्याचबरोबरीने कामगार नेते की ज्यांची ओळख राहिलेली आणि या रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटला धर्मवीर चषकाला एक भव्य दिव्य प्रमाणावर आयोजित देखील करताना पाहायला मिळत आहेत. रवी बुंबक ठाण्याचे एक वेगवान गोलंदाज आहेत, परंतु समोर थॉमस डायस आहेत. 4 ओव्हरमध्ये 64 करायचे आहेत आणि थॉमस डायस 2 मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यावेळी याला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत आणि पकडली जाते कॅच. विकेटचं पतन. धक्का बसतोय पहिला आणि महत्वाचा. थॉमस आउट. विकेट आली पहिली आणि मैदानाच्या दिशेने दाखल होत आहे. थॉमस बाद झाल्यानंतर आमिर दफेदार, ज्याने गेल्याच आठवड्यात भाईंदरच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केलाय, असाच मीरा रोडचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निघालाय. थॉमसने चांगली सुरुवात केली, परंतु अजूनही 23 बॉलमध्ये 64 करायचेत. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल या मॅचमध्ये.
पहिल्याच प्रयत्नात सुनीता स्मृती या टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु रॉयल वॉरियर सिपा स्ट्रायकर याही टीमची चर्चा आहे. चौदा धावा धावफलकावर. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईच्या वांद्र्यामध्ये आणि वांद्र्याचं हे खेरनगर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि याही वर्षी एक भव्य दिव्य असं आयोजन धर्मवीर चषकाचं आपण पाहत आहात. फुलटॉस, त्याला मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय. आणखीन एक डॉट बॉल तिकडे येतोय. आलेला एक एक डॉट बॉल तेवढाच महत्वाचा असेल. 78चा पाठलाग करायचा आहे. आई बॉल यष्टी रक्षकांकडे. डगआउट मध्ये प्लेयर लोकांना बसायला जागा द्या कृपया. बऱ्याच लांबून आलेले आहेत स्थानिक आपले जे प्रेक्षक असतील त्यांना एक विनंती असणार आहे. डगआउट में जितने भी दर्शक हैं सभी से विनती है, प्लेयर्स लोग के लिए कुर्सी वहां खाली कीजिए प्लीज. हो, पुन्हा एकदा वेगवान बॉल. रवी बुंबक 122.1च्या स्पीडने हाही चेंडू पाहायला मिळाला आणि कमबॅक केलंय रवीने असंच म्हणावं लागेल. सुरुवातीला थॉमसला आउट केलं, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक रन. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 78चा पाठलाग करायचा आहे. रवीची ही वेगवान गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पंधरा धावा धावफलकावर. 78चा पाठलाग करायचा आहे. रॉयल वॉरियर सिपा स्ट्रायकर एक चांगला संघ आहे. मोहित तमायचेकर हा सुद्धा युवा फलंदाज आहे, त्याची चर्चा आहे. हाही बॉल लांबून कट करण्याचा प्रयत्न. रवी बुंबक. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. या स्पर्धेसाठी पंच म्हणून रमाकांत पवार सर असतील, नाशिर शेख सर असतील, अरुण आंबोकर सर असतील पंचांच्या भूमिकेत. आणि या संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत शंतनू गायचूर सर. ही आहे ट्रॉफी, हा आहे जळालता करंडक, ज्याच्यासाठी 20 टीम दाखल झालेल्या आहेत वांद्र्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये. याही वेळेला वेगवान बॉल, परंतु त्याला आता स्ट्रोक खेळलाय खरा. 1 रन मिळेल. थोडीशी मिक्स फील्ड. दुसरीचा कॉल दिला जातोय. फेकी लगेच केली आहे आणि 1 वरच समाधान मानावं लागतंय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये स्कोरला कंट्रोल केलंय रवी बुंबकने. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा दिल्या. मॅच थोडीशी लांब चालली आहे, परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत कारण अजूनही 51 रन करायचे आहेत आणि 19 बॉलचा खेळ बाकी आहे. या मैदानात अशक्य असं काहीच नसतं. या मैदानातल्या क्रिकेटची मजा वेगळी आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेने. आमिर दफेदार यांच्या बॅट मधून येतोय षटकार. ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी 55 करायचे म्हणजे हा सामना संपलेला नाहीये. मागच्या षटकाराने मॅचला ऑन केलंय आणि आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत अक्षय पाटील, मोणे अलिबाग. परंतु समोर मोहित तमायचेकर, युवा खेळाडू आहे, युवा टॅलेंट आहे, जेमतेम 20-21 वर्षाचा हा फलंदाज. चर्चा आहे त्यांची सुद्धा. परंतु दुसऱ्या बाजूला हो, स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. जसा आला तसा फेकला. 6 षटकार.
चांगल्या पद्धतीने स्ट्रोक इकडे खेळलाय. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने चांगला कापलाय, जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल आलाय. 102.4च्या स्पीडने बॉल पाहायला मिळतोय. जवळपास अर्धा डाव झालाय. 16 बॉल मध्ये अजूनही 49 करायचे. काय टर्न झालाय बॉल, वा. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. फिल्डर आहेत तिकडे, लगेच फेकी करतायत आणि बॅलन्स देखील करतायत तिकडे. धावसंख्या जर पाहिली तर आता 1 पुढे जाते. 30 वर गेली आहे धावसंख्या. 15 बॉल 48 करायचेत. हा बॉल यष्टीरक्षकाकडे जातोय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. धावसंख्या पुढे जाताना जागेवर थांबताना पाहिला मिळते. आमिर दफेदार आणि मोहित तमायचेकर ही जोडी मैदानात आहे. 14 बॉलमध्ये 48 करायचे आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 14 बॉल 47. धर्मवीर चषकाची एक महत्वाची मॅच. मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चर्चा अखंड महाराष्ट्रात या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. हो, परंतु कीपरचे एफर्ट्स पहा. 1 रन वाचवण्यासाठी नो बॉल घोषित केलाय. सर +1 आहे का? फक्त नो बॉल आहे. येस, एफर्ट्स चांगले दाखवलेत पाठीमागे. नो बॉल आहे म्हणजे यानंतर फ्री हिट. अजूनही 14 बॉल 46ची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी लांबली आहे, फक्त संपलेली नाहीये कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मॅच जबरदस्त होते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय. फ्री हिटमुळे बचावले गेले. 1 रन मात्र मिळणार आहे. धावसंख्या पुन्हा 1 पुढे गेली आहे. 13 बॉल 45. आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. थोडासा लांबलेला सामना, फक्त संपलेला नाहीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या निमित्ताने येते. स्ट्रोक खेळलाय, टायमिंग नाही झालाय. पाहूया कोणत्या दिशेला जातोय. तर थोडासा पाठीमागच्या बाजूला गेलाय आणि त्याच्यामुळे 1 रन मिळणार. 3 ओव्हरचा खेळ संपतो. धावसंख्या झाली आहे 34. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 44. बारा बॉल 44ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आमिर दफेदार क्षमता आहे. बॉलिंग मध्ये परिवर्तन केले जात आहे. प्रदीप निकम येत आहेत. पहिला बॉल जास्त उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळणार आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 42 करायच्या आहेत.
वेगवान बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. ही स्पर्धा खेळण्यासाठी हा बॉलर मराठवाड्यातून आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी प्रदीप निकम. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून खेळाडू इकडे येताना पाहायला मिळत आहेत. उद्या मालेगावची टीम इकडे खेळणार आहे. विविध संघ म्हणजे उद्याचेही तेवढे जबरदस्त संघ पाहायला मिळणार आहेत. मुंबईच्या टीम आहेत, ठाण्याच्या टीम आहेत, भिवंडीच्या टीम आहेत. तो खेळलाय परंतु टायमिंग नाही झालाय. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि एक स्वतःला बॅलन्स करत असताना बॉल अडवलाय खरा. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. थोडीशी लांब चालली आहे मॅच. 10 बॉलमध्ये 40 पाहिजेत म्हणजे या 4 मधले 2 तरी बाहेर जावेच लागतील. प्रदीप निकम या वेळेला थोडंसं लांबून खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला झालाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर आले, थ्रो करतायत आणि थ्रो जबरदस्त पाहायला मिळतोय. या सुनीता स्मृती या स्पर्धेतील सगळ्यात लेट एंट्री कोणत्या टीमची झाली असेल ना, त्या सुनीता स्मृती झाली होती. शेवटचे काही मिनिटं बाकी असताना एंट्री झाली होती. एंट्री लेट केली परंतु ग्रेट केली. ही बॉल यष्टीरक्षकांकडे. हो, नवीन बॉलर आहे परंतु मन वेधून घेतोय. छत्रपती संभाजी महाराज नगर मराठवाड्यातून हा गोलंदाज आलाय मुंबईमध्ये परंतु चांगली बॉलिंग करतोय. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 39 पाहिजेत. हाही बॉल आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा वा वा. नवीन गोलंदाजाला मुंबईत येऊन चांगली कामगिरी करणं तेवढं सोपं नसतं परंतु या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. आणि आता 7 बॉलमध्ये 39 पाहिजेत. हाई बॉल यष्टीरक्षकांकडे. चांगली गोलंदाजी. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. छत्रपती संभाजी महाराज नगर मधून आला हा मराठवाड्यातून बॉलर आणि या स्पर्धेमध्ये काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. प्रदीप निकम कौतुक करावं लागेल त्यांचं. प्रत्येकाला मुंबईत यायचं असतं आणि मुंबईत येऊन परफॉर्मन्स दाखवायचा असतो. क्षेत्र कोणतेही असू देत. मुंबई जिंकणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि खूप चांगला परफॉर्मन्स या खेळाडूने केलाय. आता 6 चेंडू आणि 39ची आवश्यकता आहे. पाहूया, क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे. काही चमत्कार इकडे होईल का? श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर कॅप्टन या ठिकाणी यायचंय. हा बॉल थोडासा लांब पाहिला मिळालाय आणि एक धाव तिकडे मिळेल. श्री काळेश्वरी 11 महाबळेश्वर आणि NP स्पोर्ट्स परी पॅकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. त्याचे आमचे कॉमेंटेटर सुद्धा उल्लेख करत होते. 78 हा उच्चांक होता कांधारी अर्जुन कांधारी प्रतिष्ठानचा. त्यांनी केला 77. मॅच संपलेली नाहीये अजूनही.
विजयाच्या दिशेने वाटचाल सुनीता स्मृती या टीमच्या. आपण पहिलंच घोषित केलं होतं, या पाचीपैकी जी टीम सगळ्यात जास्त रन बनवेल ती त्या टीमला बाय देण्यात येणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये, आणि त्याच्यानंतर सिरियल वाईज मॅच होतील याची घोषणा आपण पहिलीच केली होती. कॅप्टन या, श्री काळेश्वरी महाबळेश्वर कॅप्टन या. NP स्पोर्ट्स परिपॅकर कॅप्टन प्लीज. प्रथमेश ठाकरे लवकरात लवकर इकडे यायचंय. प्रथमेश ठाकरे आपण देखील या. पहिला टॉस करूयात आणि मग मॅन ऑफ द मॅच देऊयात. आणि या मॅचला सुनीता स्मृती या टीमने जिंकलंय. अर्जुन कांधारी प्रतिष्ठानने 78 केल्या होत्या आणि पहिली बॅटिंग करत असताना सुनीता स्मृतीने 77 केल्या होत्या. एक धाव जास्त होती अर्जुन कांधारी प्रतिष्ठानची आणि त्याच्यामुळे पहिल्या फेरीतील बाय जो आहे तो अर्जुन कांधारी प्रतिष्ठानला मिळाला दुसऱ्या फेरीसाठी. याची नोंद घ्यायची आहे. उर्वरित 4 टीमच्या मॅच होणार आहेत आणि आता दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या मॅच मध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत अर्जुन कांधारी प्रतिष्ठान, त्यानंतर सुनीता स्मृती आणि रायगड ग्रामीण यांच्यातील सुद्धा मॅच होणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक मिनिट, आपण पहिला टॉस घेतोय. मोहित तमाईचेकर पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच, विजय संघातील अक्षय पाटील मोने अलिबाग मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे. त्या अगोदर टॉस करत आहोत आपण. संतोषजी नाईक साहेब आणि निलेशजी बोतले साहेब आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण सामनावीराचा पुरस्कार देखील देणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आपण पहिलीच अनाउन्समेंट केली होती. 5 संघ जे विजयी होतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या संघाला बाय असणार आहे. सुनीता स्मृतीने 77 केल्या आणि 78 होत्या अर्जुन कांधारी प्रतिष्ठानच्या. त्यामुळे या मॅचमध्ये त्यांना बाय दिली गेली आहे, परंतु पुढली मॅच त्यांना कंपल्सरी खेळावी लागणार आहे. आता NP स्पोर्ट्स परिपॅकर आहे प्रथमेश ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला श्री काळेश्वरी महाबळेश्वर यांच्यातील टॉस होतोय. टॉस जिंकल्या निर्णय काय असेल? पहिल्या फेरीमधील परफॉर्मन्स विषयी समाधानी आहात ॲज अ कॅप्टन? खूप समाधानी आहात आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही टीमला आमच्याकडून असतील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अलिबागचे अक्षय पाटील या मॅन ऑफ द मॅच आणि मोहित तमाईचेकर आपण देखील यायचे. चला धन्यवाद मान्यवरांचा, आम्ही आभारी आहोत.